हॅलो फ्रेंड्स, ऑलरेडी पेपर 1चा आपण अनालिसिस केले ऍग्रिकल्चर ऑप्शनलचं राज्यसेवेच्या. आता पेपर 2 जो झालेला आहे ऍग्रिकल्चर ऑप्शनल पेपर 2 ऑफ एमपीएससी स्टेट सर्व्हिसेस एक्झामिनेशन, त्याच्यात आपल्याला अनालिसिस करायचं आहे. पेपर 1 मध्ये ऑलरेडी सांगितलं होतं की जे काय क्वेश्चन्स विचारलेले आहेत, ऑलरेडी बरेचसे क्वेश्चन्स आपण आपल्या टेस्ट सिरीज मध्ये कव्हर केले होते. आपल्या नोट्स मधून बरेचसे जे काय 99% जे काय आहेत क्वेश्चन्स वी कॅन सॉल्व्ह विथ द हेल्प ऑफ अवर नोट्स ओनली. अशाच पद्धतीनं पेपर 2 चं सुद्धा कमीत कमी 90 ते 95% जे काय क्वेश्चन्स आहेत वी कॅन सॉल्व्ह ओनली विथ द हेल्प ऑफ अवर टेस्ट सिरीज एज वेल एज द क्लास नोट्स, वेदर इट इज द प्रिंटेड नोट्स और वेदर इट इज द हँड रिटन नोट्स. ठीक आहे, ह्या सगळ्यांचा यूज करून तुम्ही हे लिहू शकता. कारण का बघा, ह्याच्यामध्ये क्वेश्चन्स रिपीट किती झालेले आहेत. सो ऑलरेडी सी डिफाईन सेल सेल ऑर्गेनेल हा पहिलाच आपल्या टेस्ट सिरीज मधला क्वेश्चन आहे. जेनेटिक्स मधला, जेनेटिक्स जे काही सेक्शनल टेस्ट आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिकली मेन्शन आहे define cell, cell organelle and enlist list of various cell organelles found in plant cell and describe mitochondria. UPSC चा क्वेश्चन हा असा प्रिंट केलाय त्यांनी. फर्स्ट. सेकंड, डिफरन्शिएट क्लासिकल जेनेटिक्स, मॉलिक्युलर जेनेटिक्स अँड पॉप्युलेशन जेनेटिक्स. आता इथं महत्वाचं काय आहे की आता ह्या गोष्टी काय आहेत नेमकं, क्लासिकल म्हणजे काय, मॉलिक्युलर म्हणजे काय, पॉप्युलेशन जेनेटिक्स म्हणजे काय, म्हणजे एक थोडंसं वाचल्यानंतर तुम्ही अंदाज लावू शकता. पण आपल्याला माहित आहे हे नेमकं काय आहे, बट अगेन कॉन्सेप्ट क्लिअर नाहीत तर लाईन लिहू शकत. काय क्लासिकल जेनेटिक्सचा अर्थ काय, जिथं फक्त फिनोटाइप स्टडी केला जातो, इट इज अ क्लासिकल. कन्व्हेन्शनल जे काय तुमचं जेनेटिक्स होतं ते जे मेंडलने केलं होतं. मेंडलनं काय केलं होतं, फिनोटाइप स्टडी केले होते ना, तुमच्या गार्डन पीचं फिनोटाइप स्टडी केलं होतं, बरोबर आहे. पण ह्यानं पॉप्युलेशन जेनेटिक्स पण स्टडी केलं होतं. म्हणजे कशा पद्धतीनं जे काही जीन्स आहेत तुमचे फॅक्टर्स म्हणून आपण जे इनहेरिट होत आहेत हे त्यांनी बघितलं होतं. देन अगेन व्हॉट इज मॉलिक्युलर, म्हणजे डीएनए आणि आरएनएचा स्टडी, बिकॉज डीएनए आरएनए इज रिस्पॉन्सिबल और दे आर द हेरिडिटरी मटेरियल्स अँड दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि यांचा स्टडी म्हणजे मॉलिक्युलर जेनेटिक्स. सो ऑलरेडी वी हॅव सीन क्लासिकल जेनेटिक्स, पॉप्युलेशन जेनेटिक्स जे आहे ते ऑलरेडी मेंडलने केलं होतं. मॉलिक्युलर बेसिस हे नंतर आलं, खूप वर्षानंतर आलं, कारण का तेवढी टेक्नॉलॉजी तेव्हा अजून डेव्हलप झालेली नव्हती. आफ्टर दॅट, हाऊ वुड यू प्रूव्ह दॅट डीएनए रेप्लिकेट्स इन सेमी कन्झर्वेटिव्ह मॅनर. सिम्पल, म्हणजे जे काही रेप्लिकेशन ऑफ डीएनए आहे ते तुम्हाला इथे लिहायचं होतं. म्हणजे जे काही तुमचं अनकॉइलिंग होतं डीएनएचं आणि त्याच्यानंतर एक लिडिंग स्ट्रँड आणि एक लॅगिंग स्ट्रँड तयार होतं, हे जरी तुम्हाला लिहिता आलं इथं तरी मोर देन सफिशियंट आहे. कारण का ह्याच्यामध्ये जो काय तुमचे हे दोन स्टँड्स आहेत, ह्याच्यातला एक ओल्ड आहे आणि ह्याच्यातला एक न्यू आहे, ह्याच्यामध्ये पण एक न्यू आहे आणि ह्याच्यातला एक ओल्ड आहे. दॅट एक्सप्लेन्स द सेमी कन्झर्वेटिव्ह मॅनर. सो ही थिअरी ऑलरेडी एक्सप्लेन केलेली आहे आपण क्लासरूम मध्ये, ऑलरेडी मेन्शन्ड इन अवर क्लास नोट्स. देन व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ सीड सर्टिफिकेशन इन सीड प्रोडक्शन. काय महत्वाचं असतं सीड सर्टिफिकेशन, कारण का फार्मरचं राईट इथं प्रोटेक्ट करायचं लक्षात ठेवा तुम्हाला. आणि फार्मरला ते माहित असणं अपेक्षित आहे की जेनेटिक प्युरिटी आहे का, फिजिकल प्युरिटी आहे का, जर्मिनेशन किती होऊ शकतं, जर्मिनेशन प्युरिटी किती आहे, जर्मिनेशन पर्सेंटेज काय आहे, बेसिकली प्रॉपर मेथडनी तुम्ही ते केलेले आहेत का, सीड प्रोडक्शन केलेलं आहे का, किंवा जे काय व्हेरियस मेथड्स यूज करायचे असतात, व्हेरियस स्टेप्स फॉलो करायचे असतात ते फॉलो केलेले आहेत का नाहीत. जनरली फार्मरचं इथं राईट्स प्रोटेक्ट करण्यासाठी जनरली सीड सर्टिफिकेशन केलं जातं. नेक्स्ट, डिफरन्शिएट बिटवीन पॉलिजेनिक आणि ऑलिजेनिक ट्रेट्स आणि इट्स सिग्निफिकन्स. आता हे ऑलरेडी काय केलं होतं आपण की क्लासरूम मध्ये जेव्हा आपण बरेचसे जेनेटिक्सचे पॉइंट्स असू देत, प्लांट ब्रीडिंग मध्ये असू देत, बरेच वेळेला आपण हे टेक्निकल वर्ड्स वापरायचो. जसं की व्हॉट इज ऑलिगोजेनिक ट्राइट्स, पॉलिजेनिक ट्राइट्स, हे मुद्दामून आपण वापरायचो का, कारण का तुम्हाला पाठवायला पाहिजे. पॉलिजेनिकचा अर्थ काय, मोर दॅन वन जीन्स और मेनी जीन्स म्हणून. ऑलिगोजेनिक म्हणजे वन और फ्यू जीन्स, इट इज ऑलिगोजेनिक ट्राइट्स. हॉरिझॉन्टल रेजिस्टंट आणि व्हर्टिकल रेजिस्टंट ह्याचं एक्झाम्पल आहे. येस, what do you mean by epistasis and enlist various types of epistasis along with their ratios. आता इथे epistasis चे रेशियोज लिहायचे. बेसिकली ह्याच्यामध्ये तुम्हाला इनकम्प्लीट डॉमिनन्स थिअरी पण तुम्हाला ह्याच्यामध्ये लिहायचं, लक्षात घ्या. इनकम्प्लीट डॉमिनन्स थिअरी यू टू राईट इट. एपिस्टॅसिस लिहिताना तुम्हाला हे पण लिहिणं अपेक्षित आहे. ऍडिटिव्ह इंटू ऍडिटिव्ह काय असतं, ऍडिटिव्ह इंटू डॉमिनन्स काय असतं, डॉमिनंट इंटू डॉमिनंट काय असतं, हे सुद्धा तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. आफ्टर दॅट, डिफाईन क्रोमोझोम, state chromosome theory of inheritance, describe morphology on the basis of size, shape and the number. मग इथं तुम्हाला काय करायचं आहे, एक मस्त डायग्राम काढायचे आहे आणि डायग्राम काढून मग तुम्हाला हे सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करायच्या आहेत, लक्षात घ्या. अंडरस्टँडिंग. देन क्वेश्चन नंबर 2B1,
लिस्ट आउट व्हेरियस ब्रीडिंग प्रोसिजर्स इन मेज क्रॉप इम्प्रुव्हमेंट अँड एक्सप्लेन सिंथेटिक व्हरायटी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता सिंथेटिक आणि कंपोजिट व्हरायटी हे ऑलरेडी आपण टेस्टमध्ये विचारलेले आहेत क्वेश्चन्स. बट आता त्याच्या अगोदर तुम्हाला प्रश्न काय आहे, लिस्ट आउट, फक्त लिस्ट द्यायची आहे आउट व्हेरियस ब्रीडिंग प्रोसिजर्स इन मेज क्रॉप. आता याच्यामध्ये बॅकक्रॉस मेथड आहे का, किंवा ह्याच्यामध्ये बल्क मेथड आहे का, पेडिग्री आहे का, प्युअर लाईन आहे का, मास सिलेक्शन आहे का, क्लोनल प्रोपगेशन आहे का, ह्या सगळ्या मेथड्स पैकी ह्या मेजला अप्लिकेबल कोणती हे तुम्हाला लिहायचं आहे. पण आता ते लिहायच्या अगोदर तुम्हाला पहिल्यांदा महत्वाचं काय माहित असणं अपेक्षित आहे, वेदर द मेज इज अ सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप ऑर द क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप, हे तुम्हाला पहिल्यांदा माहित पाहिजे. कारण का सेल्फ पॉलिनेटेड साठी मेथड्स वेगळे आहेत, क्रॉस पॉलिनेटेड साठी वेगळे आहेत. हा काही जे काही मेथड्स आहेत हे कॉमन आहेत, लक्षात ठेवा. जर तुम्हाला हे माहित असेल तरच तुम्ही लिहू शकता इथं, ऑर डिफिकल्ट. देन how to develop new male sterile lines in paddy through 3-line breeding approach. तर 3-line breeding approach आहे, म्हणजे याच्यामध्ये काय लिहिणं अपेक्षित आहे तुम्हाला, पॅडी आहे, सायटोप्लाझमिक जेनेटिक मेल स्टेरिलिटी, हे तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. पण याच्यामध्ये आता 3 लाईन्स कोणकोणत्या असतात ते माहित पाहिजे तुम्हाला. लाईन ए, लाईन बी अँड लाईन आर. लाईन ए काय असतं, मेल स्टराईल म्हणजे तो फिमेल प्लांट झाला. बी काय असतं, फर्टाईल प्लांट असतो म्हणजे तो मेल झाला. आणि आर इज द रिस्टोरर लाईन विच रिस्टोर्स द फर्टिलिटी स्टेटस इन द प्लांट. जेनेटिक कोड काय असतात, सायलेंट फीचर्स ऑफ द जेनेटिक कोड्स, कोडॉन लिहायचे तुम्हाला इथं. फीचर्स काय आहेत कोडॉनचे ते लिहायचे तुम्हाला, किती फॉर्मॅट मध्ये असतात ते लिहायचे तुम्हाला. तर then question number 3a, see significance of meiosis cell division. meiosis cell division म्हणजे कशामध्ये होणार आहे तुमचा, meiosis आहे म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सेल्स ऑर द जनरेटिव्ह सेल्स ह्याच्यामध्ये होणार आहे, बरोबर. त्याचं सिग्निफिकन्स काय, गॅमेट फॉर्मेशन इज द बेसिक सिग्निफिकंट ऑफ द meiosis, ज्याच्यामध्ये तुमचं क्रोमोझोम नंबर हाफ होतं, ते महत्वाचं आहे. गॅमेट फॉर्मेशन साठी तुम्हाला meiosis पाहिजे. Assuming 2n is equal to 4 and draw various stages of meiosis by diagrammatic representation. आता 2n is equal to 4 म्हणजे काय की 4 क्रोमोझोम्स आहेत असं एक्सपेक्ट करायचं तुम्हाला. हॅप्लॉइड जो आहे, जो काय तुमचा सेल आहे, सेल मध्ये तुम्हाला न्यूक्लियस आहे, ह्या न्यूक्लियस मध्ये क्रोमोझोम्स किती आहेत तुमच्याकडे, 4 क्रोमोझोम्स आहेत. 4 क्रोमोझोम्स आहेत. आणि 4 क्रोमोझोम्सला धरून तुम्हाला डायग्राम काढायचे, लक्षात ठेवा. म्हणजे बेसिकली हे काढताना कसं काढायचंय तुम्हाला, सो न्यूक्लियस तर जातो तुमचा, हा सेल आहे तुमचा, ह्या सेल मध्ये हे तुमचं काय आहे, हे क्रोमोझोम्स आहेत, बरोबर आहे. मग हे ह्याला पकडून अजून पुढच्या डायग्राम्स काढायचे तुम्हाला. म्हणजे हे स्पिंडल फायबर थ्रू कसं डिव्हिजन होते ते तुम्हाला दाखवून हे दाखवा. कारण का 4च घ्यायचे तुम्हाला इथं टेट्राइड्स. सो बेसिकली वाय, बिकॉज 2n इज इक्वल टू 4 हे समजायला पाहिजे. नाहीतर हे नाही समजलं तर डायग्राम नाही काढू शकत तुम्ही. मग तुमचे 20 पैकी कमीत कमी 5-6 मार्क्स तर गेले, किंवा 8 मार्क गेले, 10 मार्क गेले, लक्षात ठेवा. कारण का दोनच सबसेक्शन्स आहेत. राईट द सिग्निफिकन्स ऑफ meiosis सेल डिव्हिजन अँड सेकंड काय आहे, डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन करून व्हेरियस स्टेजेस ऑफ meiosis, ड्रॉ व्हेरियस स्टेजेस, म्हणजे 10 मार्काला प्रश्न आहे, लक्षात ठेवा. जर का तुम्हाला हेच जर समजलं नाही तर तुमचे 10 मार्क गेले. गेटिंग? देन एक्सप्लेन हाऊ कल्टिवेटेड हेक्साप्लॉइड wheat is evolved. आता लक्षात घ्या, हेक्साप्लॉइड इट इज द पॉइंट ऑफ पॉलिप्लॉइड, बरोबर आहे. ॲटॉय की अलोय, ॲलोप्लॉइडी. वाय, बेसिकली बिकॉज ॲटोचा अर्थ बेसिकली काय होतो की सेम स्पेसिस आहे, स्पेसिस सेम आहे, डिफरंट स्पेसिस. सो बेसिकली आता ह्याच्यामध्ये लक्षात घ्या काय होतंय, जो काय कल्टिवेटेड व्हीट आहे तुमचा तो कसा आहे, द कल्टिवेटेड व्हीट इज नथिंग बट इट इज अ हेक्साप्लॉइड. रिमेंबर, म्हणजे त्याचं 6n आहे. हे क्लासरूम मध्ये स्पेसिफिकली ऍज अन एक्झाम्पल देऊन तुम्हाला मी एक्सप्लेन केलंय, ऍज अन एक्झाम्पल देऊन. आणि हाच प्रश्न विचारलाय, लक्षात ठेवा. आपल्या नोट्स मध्ये कदाचित नसेल तो पॉइंट, पण क्लासरूम मध्ये हे शिकवले मी.
कुठले कुठले स्पेसिस एकत्र आले नाही ह्याच्यापासून कल्टिवेटेड वीट बनला हे ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं होतं. क्वेश्चन नंबर 3B. इलॅबरेट द रिस्क ऑफ ट्रान्सजेनिक टेक्नॉलॉजी इन ऍग्रिकल्चर. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. राईट रोल ऑफ प्लांट प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटीज अँड फार्मर्स राईट ऍक्ट 2001 इन इंडियन ऍग्रिकल्चर. एक्सप्लेन हाऊ डू द फार्मर्स व्हरायटी आर प्रोटेक्टेड. आता ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा सू जेनेरिस मेथड आहे ही IPR ची इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट मध्ये सू जेनेरिस मेथड आहे. इंडियाने ही स्वतःची अडॉप्ट केलेली आहे. आता ह्याच्यामध्ये महत्वाचं काय लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये 2 राईट्स लिहायचे तुम्हाला. फार्मरचे पण राईट्स लिहायचे आणि प्लांट ब्रीडरचे पण राईट लिहायचे. दोघांचे पण राईट लिहायचे लक्षात ठेवा. हे रोल कसे आहेत, रोल म्हणजे हा पर्टिक्युलर ऍक्टचा रोल काय आहे. फार्मरचे राईट आणि जे काही प्लांट ब्रीडर आहेत त्या दोघांचे राईट कशा पद्धतीने इथं काय केलं जातंय, प्रोटेक्ट केले जाते हे तुम्हाला लिहायचे लक्षात ठेवा. गेटिंग. देन आफ्टर दॅट टॅब्युलेट म्हणजे आता तुम्हाला टेबल बनवायचं आहे. 3 कॉलम्स बनवा. इथं डायमेन्शन लिहा किंवा ऍस्पेक्ट लिहा, इथं C3 लिहा, इथं C4 लिहा आणि मग त्याच्यानंतर लिहायचं आहे तुम्हाला डिफरन्सेस लिहिल्यानंतर बायोलॉजिकल सिग्निफिकन्स ऑफ C4 सायकल. सिग्निफिकन्स काय, महत्व काय आहे कशाचं, C4 सायकलचं महत्व विचारलंय त्यांनी. बरोबर आहे. तर C4 सायकलचं महत्व विचारलंय. महत्वाचं काय, C4 सायकल कशामध्ये असतो, C4 प्लांट्स मध्ये. मग C4 सायकल का असते महत्वाची, कारण का फोटो रेस्पिरेशन तुम्हाला अवॉइड करायचं असतं म्हणून असते ना. हे सगळ्यात बेसिक फंडा आहे जेणेकरून फोटोसिंथेसिसची इफिशियन्सी वाढेल. देन डिफाइन हायब्रिड विगर. राईट फीचर्स अँड टाइप्स ऑफ हेट्रोसिस. मिड पॅरेंट हेट्रोसिस, बेटर पॅरेंट हेट्रोसिस, स्टँडर्ड हेट्रोसिस. आणि एक्सप्लेन करायचं आहे की हायब्रिड विगर का महत्वाचं आहे. विगरस ग्रोथ म्हणजे फास्ट ग्रोथ का पाहिजे तुम्हाला ते तुम्हाला इथे एक्सप्लेन करायचं आहे. कारण क्लायमेट चेंज होतो लक्षात ठेवा. तुम्हाला एका वर्षामध्ये मोर दॅन 2-3 क्रॉप्स घ्यायचे आहेत किंवा मल्टिपल क्रॉप्स घ्यायचे आहेत. इजंट इट. मॅच्युरिटी लवकर पाहिजे तुम्हाला, प्रोडक्शन वाढवायचे तुमचं. सो ऑल दीज रिझन्स यू हॅव टू राईट इट. हायब्रिड विगर तुम्हाला का पाहिजे. देन लिस्ट आउट नॅचरली ऑकरिंग PGR अँड सिंथेटिक प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. मग याच्यामध्ये 2 सेक्शन करा. नॅचरली ऑकरिंग PGR, ऑक्झिन, सायटोकायनिन्स, जिब्रालिन्स वगैरे वगैरे 5 जे असतील खायचा रोल लिहा. सिंथेटिकचे एक्झाम्पल्स लिहा. ऑक्झिन्स मधले कोणकोणते आहेत सिंथेटिक, जिब्रालिनचे एक्झाम्पल्स लिहा. इजंट इट. अलॉंग विथ दॅर ऍक्शन कशा पद्धतीने ते ऍक्ट करतं. क्वेश्चन नंबर 4C. राईट डिफरंट जेनेटिकल अँड फिजिकल प्युरिटी टेस्ट कॅरीड अंडर द सीड सर्टिफिकेशन प्रोग्राम्स. जेनेटिकल टेस्ट किंवा फिजिकल प्युरिटी टेस्ट. जेनेटिकल टेस्ट असेल तर जनरली ते तुम्हाला ह्याच्यावरती करावं लागणार आहे फील्डवरती. बट फिजिकल प्युरिटी टेस्ट कशी केली जाते ते खूप महत्वाचं आहे. व्हेरियस मेथड्स जे आहेत किंवा टेस्ट जे आहेत हे तुम्हाला इथं लिहिणं एक्सपेक्टेड आहेत. ठीक आहे. आणि जे काही स्टेप्स आहेत सीड सर्टिफिकेशन प्रोसिजरची ते तुम्हाला लिहायचे आणि स्पेसिफिकली लिहिताना ह्याच्यामध्ये महाराष्ट्रातली लिहा. कारण लक्षात ठेवा जे काही सीड सर्टिफिकेशन प्रोसेस आहे ती प्रत्येक स्टेटनुसार व्हॅरी होते. इट व्हॅरीज फ्रॉम स्टेट टू स्टेट. बट यू कॅन राईट हिअर विथ रिस्पेक्ट टू महाराष्ट्र. जर काही UPSCचा जर काही पेपर असता तर मग मी तुम्हाला म्हटलं असतं कोणत्याही स्टेटची लिहा, डझंट मॅटर. Then question number 5 again it is compulsory question. Now see थोडेसे क्वेश्चन जे आहेत तिथं परत काय केलेले आहेत ऍप्लिकेशन बेस्ड विचारलेले आहेत किंवा जे आउट ऑफ द बॉक्स विचारलेत. क्वेश्चन काय आहे, प्रॉब्लेम्स इन मॉडर्न व्हेजिटेबल फार्मिंग. फर्स्ट प्रॉब्लेम, व्हेजिटेबल फार्मिंग मधले प्रॉब्लेम्स काय आहेत. क्लायमॅटिक प्रॉब्लेम्स किंवा क्लायमॅटिक कॉन्स्टंट, सॉइल रिलेटेड कॉन्स्टंट असतील, इकॉनॉमिकल कॉन्स्टंट असतील किंवा बेसिकली सोशल कॉन्स्टंट असतील. बरोबर आहे. मार्केटिंग कॉन्स्टंट्स आहेत. हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये लिहू शकता तुम्ही. हे ह्याच्यामध्ये डिफाईन डायग्नोसिस अँड डिस्क्राईब स्टेट्स इन्व्हॉल्ड इन प्लांट डिसीज डायग्नोसिस. हे डायग्नोसिस कशा पद्धतीने केलं जातं त्याची बेसिकली काय करायचे तुम्हाला स्टेप्स लिहायचे. ठीक आहे. व्हॉट आर द व्हेरियस गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह टू इन्शुअर फूड सिक्युरिटी इन इंडिया. फूड सिक्युरिटी म्हणजे मिड डे मील स्कीम पासून सगळ्या गोष्टी तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. किंवा नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट आहे, नॅशनल फूड सिक्युरिटी प्रोग्राम आहे. ह्या सगळ्या मेथड्स, ह्या सगळ्या प्रोग्राम्स आहेत हे लिहू शकता. इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, व्हेरी इझी टॉपिक. डिस्क्राईब द बेसिक प्रिन्सिपल्स, ऑब्जेक्टिव्ह अँड नीड ऑफ IPM. म्हणजे 4 क्वेश्चन्स आहेत बेसिकली. याच्यामध्ये 4 सेक्शन्स आले पाहिजेत. पहिलं काय डिफाईन करायचं. सेकंड काय तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रिन्सिपल्स लिहायचे. बेसिक प्रिन्सिपल्स काय, प्रिन्सिपल्स झाल्यानंतर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह लिहायचे आणि नीड लिहायचं आहे.
आफ्टर दॅट एक्सप्लेन इम्पॉर्टन्स ऑफ प्रोटेक्टेड कल्टिव्हेशन इन ऑर्नामेंटल हॉर्टिकल्चर. म्हणजे काय ऑर्नामेंटल क्रॉप्स आहेत तुमचे, त्याच्यामध्ये प्रोटेक्टेड कल्टिव्हेशन. आता प्रोटेक्टेड कल्टिव्हेशन म्हणजे बेसिकली सिंपल भाषेमध्ये ग्रीन हाऊस बघायचं तुम्हाला. प्रोटेक्टेड कल्टिव्हेशन, ऑर्नामेंटल हॉर्टिकल्चर, इम्पॉर्टन्स विचारले लक्षात ठेवा. म्हणजे बेसिकली तिथं ऑर्नामेंटल जरी नसतं, इव्हन दुसरं जरी काही जरी असतं तरी मोर ऑर लेस तुमचे पॉईंट जे असते ना ते सेम असतं. कन्फ्युजन करण्यासाठी बरेच वेळेला इथं काय टाकलं जातं, काही असे वर्ड्स टाकले जातात. इम्पॉर्टन्स ऑफ प्रोटेक्टेड कल्टिव्हेशन इन ऑर्नामेंटल हॉर्टिकल्चर. ऑर्नामेंटल असू दे किंवा त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स असते, फ्लावर्स असू दे, फ्रुट्स असू दे, काही असू दे, तिथं तुमचं इम्पॉर्टन्स ऑलमोस्ट इट विल बी द सेम. ऑलमोस्ट म्हणतोय, एक 2-3 पॉईंट इकडे तिकडे होऊ शकतात, पण ऑलमोस्ट जे काही तुम्ही पॉईंट लिहिणार आहेत ते सगळ्याला ऍप्लिकेबल होऊ शकतात, लक्षात घ्या. तर त्यामुळे घाबरून जायचं नाही अशा वेळेला, कारण बरेचसे विद्यार्थी असे घाबरतात किंवा जनरली त्यांना कळत नाही नेमकं काय लिहायचं आणि क्वेश्चन ते काय करतात, स्किप करून टाकतात. सो डोंट वरी अबाउट दिस टाइप ऑफ क्वेश्चन्स. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 6A, एक्सप्लेन द कॉजेस ऑफ अनफ्रुटफुलनेस इन द फ्रूट क्रॉप्स. अनफ्रुटफुलनेस का होतं जनरली? जेनेटिक फॅक्टर्स असतील, फिजिकल फॅक्टर्स असतील, क्लायमॅटिक फॅक्टर्स असतील, इजंट इट? तर हे जनरली मॅक्रो जे काही पॉईंट्स आहेत तुमचे, मॅक्रो पॉईंट्स पहिल्यांदा लिहा, हेडिंग द्या आणि त्याच्या खाली मग लिहा रिझन्स. जेनेटिक फॅक्टर्स काय असू शकतात, फिजिकल फॅक्टर्स काय असू शकतात, और द क्लायमॅटिक फॅक्टर्स व्हॉट इट कॅन बी. त्या पद्धतीमध्ये तुम्हाला लिहिणं एक्सपेक्टेड आहे. क्लासिफाय इन्सेक्ट पेस्ट ऑन देअर ऑकरन्स, इंटेन्सिटी अँड लॉसेस कॉज्ड अँड डिस्क्राईब द फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर इन्सेक्ट पेस्ट आउटब्रेक. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स लिहिणं खूप महत्वाचं आहे. ऑकरन्स नुसार जे काही पेस्ट लिहिताय ते लिहायचे तुम्हाला, ह्याचे एक्झाम्पल्स, एंडेमिक बेसिकली कधी ऑकर होत आहेत, कुठल्या ठिकाणी होत आहेत, किंवा जनरली इंटेन्सिटी किती असते, किंवा जनरली लॉसेस किती कॉज झालेले आहेत, त्याच्यानुसार बेसिकली तुम्ही जेव्हा क्लासिफिकेशन करता तेव्हा एक्झाम्पल्स टाका. एक्झाम्पल टाकणं खूप महत्वाचं आहे, कारण एक्झाम्पल्स मुळे काय होतं, एक्झाम्पल्स टाकल्यानंतर ऍक्च्युली तुमच्या पॉईंटला काय होतं, व्हॅलिडेशन येतं, लक्षात ठेवा. डिस्कस द चॅलेंजेस फेस्ड बाय पीडीएस सिस्टीम. सिंपल, स्ट्रेट फॉरवर्ड आहे. पीडीएस सिस्टीमचे काय चॅलेंजेस आहेत, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. व्हॉट मेजर्स नीड टू बी अडॉप्टेड टू मेड इट इफेक्टिव्ह, मेक इट इफेक्टिव्ह पाहिजे अँड ट्रान्सपरंट. काय करायला पाहिजे? शांताकुमार कमिटी आहे याची. शांताकुमार कमिटीचे जे काही रिकमेंडेशन्स आहेत ना ते इथं तुम्हाला लिहायचं आहे, लक्षात घ्या. शांताकुमार कमिटीचे रिकमेंडेशन्स हे खूप इफेक्टिव्ह आन्सर होऊन जातं तुमचं. देन वाय पेस्टिसाइड्स आर फॉर्म्युलेटेड. पेस्टिसाइड फॉर्म्युलेशन, ऍडव्हान्टेजेस ऑफ पेस्टिसाइड फॉर्म्युलेशन डायरेक्टली हाय असं लिहू शकता याच्यामध्ये. आपल्या नोट्समध्ये काढा, नोट्समध्ये आहे बघा. ऍडव्हान्टेजेस ऑफ पेस्टिसाइड फॉर्म्युलेशन हाय असं घ्या आणि हाय असं लिहून टाका. का स्टोरेजसाठी चांगला असतो, इफेक्टिव्हनेस वाढतो त्याचा, इजंट इट ना, इफिशियन्सी वाढते. त्यांना काय करायचे असतात, लेस टॉक्सिक करायचे असतात बाकीचे मेन क्रॉप्सला, किंवा जनरली आपण म्हणूया की टू मेक देम चीपर, मोर चीपर. हे सगळे रिझन्स आहेत. हँडलिंग इझी होतं. डिस्क्राईब द टाइप्स ऑफ फॉर्म्युलेशन विथ सुटेबल एक्झाम्पल्स. येस. एन्युमरेट द फॅक्टर्स कॉन्ट्रीब्युटिंग टू पॉवर्टी इन इंडिया. पॉवर्टी का आहे इंडियामध्ये? अगेन द सेम रिझन्स. पॉलिटिकल रिझन्स लिहा, सोशल रिझन्स लिहा, इकॉनॉमिक रिझन्स लिहा, isn't it? All those reasons you can write here. And measures काय काय आहेत, कशासाठी? पॉवर्टी रिडक्शन साठी. So same again, those reasons you can classify, you can write the answers, but try to write here the government schemes also. So government schemes कोणकोणते आहेत पॉवर्टी रिडक्शन साठी ते पण एक्झाम्पल्स मध्ये लिहा इथं. आणि काही इथं फॅक्ट्स लिहा, डाटा लिहा, जसं की पॉवर्टी इंडियामध्ये किती आहे, कोणकोणत्या कमिटीज वगैरे होता हे कुठेतरी मेन्शन करा. ठीक आहे. नीती आयोगनं काय पॉवर्टी एस्टिमेट केलेली आहे आता सध्याच्याला जे काय आहेत बेसिकली त्या गव्हर्नमेंटचा डाटा काय सांगतो त्याच्याबद्दल लिहा. देन एक्सप्लेन द प्रोसेसिंग ऑफ टर्मरिक. थोडासा आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन आलेला आहे टर्मरिकचा, बट इट इज ओके. जर काय तुम्हाला बेसिकली जर काय आयडिया असेल टर्मरिक कसं असतं, काय असतं प्रोसिजर, काय आहे प्रोसेसिंगची, कसं वाळवलं जातं, ह्याच्यानंतर त्याला क्रशिंग वगैरे कसं केलं जातं, काय केलं जातं, यू कॅन राईट दॅट इझिली. देन व्हॉट इज द स्टेटस अँड कॉन्सिक्वेन्स ऑफ माल न्यूट्रिशन इन इंडिया. व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे. करंट अफेअर्सचं थोडंसं याच्यामध्ये डाटा लिहायचं आहे. माल न्यूट्रिशन म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. ठीक आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये अंडर न्यूट्रिशन, ओव्हर न्यूट्रिशन जे आहे की कमी पण न्यूट्रिशन मिळणं किंवा खूप जास्त पण घाण, हे दोन्ही पण गोष्टी लिहिणं अपेक्षित आहे तुम्हाला. हाऊ कॅन न्यूट्रिएंट डिफिशियन्सी इन इंडिया कॅन बी ॲड्रेस्ड. म्हणजे ह्याचे मेजर्स लिहा इथं, पण मेजर्स लिहित असताना हे लिहा की गव्हर्नमेंटनं सुद्धा काय काय स्टेप्स घेतलेले आहेत. व्हॉट आर द स्टेप्स विच आर टेकन बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ठीक आहे. देन नेक्स्ट
एक्सप्लेन द नेसेसिटी ऑफ अडॉप्टिंग पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. का गरज आहे? पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट का महत्वाचं आहे? शेल्फ लाईफ वाढवायची आहे, लॉसेस खूप होत आहेत, फार्मर्स इन्कम वाढवायचे आहे, म्हणजे तुम्ही काही 10-15 पॉईंट तर असेही लिहू शकता, लक्षात ठेवा. ठीक आहे. अँड द लास्ट क्वेश्चन इज एनलिस्ट स्टोअर ग्रेन पेस्ट. आणि मी हे क्लासरूम मध्ये स्पेसिफिकली तुम्हाला सांगितलं होतं की सगळे पेस्ट करत बसू नका, फक्त स्टोअर ग्रेन पेस्ट वरती प्रश्न विचारण्याची शक्यता भरपूर आहे आणि स्टोअर ग्रेन पेस्टच करा. अँड द क्वेश्चन इज बीन आस्क्ड एनलिस्ट स्टोअर ग्रेन पेस्ट. आता स्टोअर ग्रेन पेस्ट पण दोन टाइप्स आहेत, लक्षात ठेवा, प्रायमरी आणि सेकंडरी. प्रायमरी मध्ये पण तुम्ही लिहू शकता एक्सटर्नल फीडर अँड द इंटरनल फीडर. अशा पद्धतीने क्लासिफाय करून ऍटलिस्ट एक 4-4 एक्झाम्पल जरी प्रत्येकाचे दिले, पण 4-4 एक्झाम्पल देत असताना काय करायचं तुम्हाला, यू हॅव टू राईट द सायंटिफिक नेम्स ऑफ दोज पर्टिक्युलरली पेस्ट. आणि ते झाल्यानंतर डिस्कस प्रिव्हेंटिव्ह मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी. आता प्रिव्हेंटिव्ह मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी त्यांनी काय विचारले? प्रिव्हेंटिव्ह विचारले, लक्षात ठेवा. क्युरेटिव्ह नाही, प्रिव्हेंटिव्ह. प्रिव्हेंट कसं करायचं जेणेकरून स्टोअर ग्रेन पेस्टच नाही पडायला पाहिजेत? काय करायला पाहिजे? ड्राईंग करा, इजंट इट. जनरली जे काही पेस्टिसाइड ऍप्लिकेशन मॅलॅथिओन वगैरे जे आहे ते करू शकतो. गोडाऊन्स मध्ये काय करता येईल ते बघायचे तुम्हाला. म्हणजे हे सगळे मेथड्स प्रिव्हेंटिव्ह मेथड्स लिहायचे तुम्हाला, नॉट द क्युरेटिव्ह वन. गेटिंग द पॉइंट. सो जर काय पेपर बघितला तर एक अनालिसिस केल्यानंतर पेपरचा माझा एक अंदाज असा आहे की किंवा अनालिसिस असा आहे की पेपर वॉज नॉट इझी, नॉट टू डिफिकल्ट, इट वॉज मॉडरेट. हे मॉडरेट क्वेश्चन आहे, क्वेश्चन पेपर आहे. म्हणजे 220-230 जर काय मार्काचा अटेम्प्ट असेल, इट इज अ गुड अटेम्प्ट. 220+ मार्क जर असेल, इट इज अ गुड अटेम्प्ट. ऍव्हरेज अटेम्प्ट मी म्हणू शकतो की 200 ते 210च्या आसपास तुमचा ऍव्हरेज अटेम्प्ट आहे. बट अ गुड अटेम्प्ट 220+ जर काय अटेम्प्ट असेल, इट इज अ गुड थिंग. 220+ जर काय अटेम्प्ट असेल तर इट इज अ व्हेरी गुड अटेम्प्ट. बट कारण का पेपर मॉडरेट होता, लक्षात ठेवा. म्हणजे काही क्वेश्चन्स हे आउट ऑफ द बॉक्स आलेले आहेत किंवा जे काय तुमचं हे कॉम्बिनेशन केले सेक्शन ए मध्ये तर एवढं जास्त काय नाहीये, पण सेक्शन बी मध्ये जे काय त्यांनी कॉम्बिनेशन केलेत ना, तर सेक्शन बी मध्ये थोडंसं पेपर क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी ना थोडंसं डिफिकल्टी होऊ शकते विद्यार्थ्यांना. तर जर काय मला विचारला तर जनरली मी जर असतो तर जनरली सेक्शन ए मधले 3 क्वेश्चन्स मी सोडवले असते आणि सेक्शन बी मधले मग 5वा तर कंपल्सरीज आहे आणि ह्या 3 पैकी एखादा क्वेश्चन मी सोडवला असता. पण जनरली कारण का लक्षात घ्या, मी क्लासरूम मध्ये पण सारखं सांगत असतो विद्यार्थ्यांना, मी हे सांगत असतो नेहमी की फोकस करताना सेक्शन ए वरती फोकस करा. म्हणजे जेनेटिक्स, प्लांट ब्रीडिंग, क्रॉप फिजिओलॉजी ह्याच्यावरती फोकस करा. ठीक आहे. कारण का त्याच्यावरती तुम्हाला जास्त मार्क पडण्याची शक्यता असते, लक्षात ठेवा. कारण का खूप टेक्निकल आहे आणि ते तुम्हाला बुक्सच्या बाहेर शक्यतो जाण्याची गरज लागत नाही. कारण का बघा ह्याच्यामध्ये बघा की सेल असेल किंवा जेनेटिक्स आहे, जेनेटिक्स वरतीच पहिल्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला 3 क्वेश्चन्स तर जेनेटिक्स वरतीच पडलेले आहेत. प्लांट ब्रीडिंग वरती एक क्वेश्चन आहे, सीड सर्टिफिकेशन आहे, क्रॉप फिजिओलॉजी वरती क्वेश्चन नाही आहे पहिल्या ह्याच्यामध्ये. बट इफ यू गो इन द क्वेश्चन नंबर 2 मध्ये, ह्याच्यामध्ये पण तुम्हाला क्रॉप फिजिओलॉजी वरती क्वेश्चन नाही आहे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये अगेन फक्त एकच क्वेश्चन आहे तुम्हाला क्रॉप फिजिओलॉजी वरती. सो बघायला गेलं तर क्वेश्चन नंबर 3C आणि क्वेश्चन नंबर 4B, these are the only 2 questions which are been asked from the crop physiology. एक्सपेक्टेशन होतं की क्रॉप फिजिओलॉजी वरती थोडेसे जास्त क्वेश्चन येतील, पण क्रॉप फिजिओलॉजी वरती क्वेश्चन जास्त नाही आहेत. बट इट इज ओके, कारण का पहिल्या सेक्शन मध्ये क्वेश्चन्स खूप सोपे आलेले आहेत, मोर ऑर लेस सोपे आहेत. बट सेक्शन बी मध्ये थोडंसं डिफिकल्टी येऊ शकते. क्वेश्चन कुठला पिकअप करायचा हा प्रॉब्लेम येऊ शकतो विद्यार्थ्यांना. कारण का कॉम्बिनेशन जे आहेत क्वेश्चन नंबर 6, 7, 8 मध्ये त्यांनी थोडंसं ट्रिकी केलेले आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे आता क्लासिफिकेशन ऑफ इन्सेक्ट ठीक आहे, पण डिस्क्राइब द फॅक्टर रिस्पॉन्सिबल हे ठीक आहे, पण हा जो आहे एक्सप्लेन द कॉजेस ऑफ अनफ्रुटफुलनेस इन द फ्रूट क्रॉप्स, हा थोडासा डिफिकल्ट क्वेश्चन आहे. म्हणजे ह्याचा आन्सर लिहिणं थोडंसं डिफिकल्ट जाऊ शकतं. अगेन इन क्वेश्चन नंबर 7 मध्ये प्रोसेसिंग ऑफ टर्मरिक, हा थोडासा टॉपिक अनकन्व्हेन्शनल आहे. जनरली आपण वाचत नाही जनरली त्याच्यामुळे. बट दिस इफ यू सी दिस क्वेश्चन नंबर 8 हा सोपा क्वेश्चन आहे, खूप डिफिकल्ट नाही आहे. म्हणून मी म्हटलं की सेक्शन बी मध्ये 5वा आणि 8वा क्वेश्चन दीज आर इझी. कारण का 5वा क्वेश्चन तर तुम्हाला कंपल्सरी आहे, म्हणजे तुम्हाला तो ऑप्शनच नाही आहे ह्याच्यामध्ये सोडायला. पण ह्याच्यामध्ये पण बघायला गेलं तर आय थिंक ह्याच्यामध्ये पण असं चॅलेंजिंग क्वेश्चन नाही आहे तुम्हाला क्वेश्चन नंबर 5 मध्ये. ठीक आहे. सो क्वेश्चन पेपर 2 ऍग्रिकल्चर ऑप्शनलचा हा मॉडरेट होता. इट वॉज नॉट डिफिकल्ट ऑर नॉट टू इझी, इट वॉज अ मॉडरेट. 210-220च्या आसपास व्हेरी गुड अटेम्प्ट. पेपर 1 230+ गुड अटेम्प्ट. म्हणजे जर काय तुम्ही 500 पैकी 450-460 जर काय अटेम्प्ट केला असेल तर बी रिलॅक्स, काम राहा, कारण का चांगला अटेम्प्ट आहे.
ठीक आहे. सो डोंट वरी रिगार्डिंग दॅट थिंग्स. ठीक आहे. सो जून मध्ये आपण बॅच चालू करतोय ऍग्रिकल्चर ऑप्शनलची, आणि मोस्ट प्रोबॅबली विल बी कमिंग इन सदाशिव पेठ मध्ये आपण ऑप्शनल्स घेणार आहोत या वर्षी. सो ती एक आता तुमच्यासाठी एक न्यूज असेल, गुड न्यूज. ज्यांना ऑफलाईन करायचं असतं, पण काही कारणामुळे आमचं जे काय लोकेशन आहे ते थोडंसं ऑड असल्यामुळे जनरली त्यांना करता येत नव्हतं, पण ह्या वर्षी आम्ही बॅच आमची सदाशिव पेठमध्ये चालू करतोय. सो यू विल बी ऑलवेज वेलकम फॉर द ऑफलाईन बॅच नाव. ठीक आहे. सो वी विल मीटिंग सून वन ऑन वन टू इंटरॅक्ट रिगार्डिंग द बॅचेस, हाऊ विल बी प्रिपेअरिंग, हाऊ विल बी गोईंग विथ रिस्पेक्ट टू दिस ऑप्शनल्स, कधी चालू करायचंय, काय करायचंय, ह्या सगळ्या गोष्टी आपण आता, तुम्हाला कधीही डाऊट्स असतील, काही असेल, तुमचे क्वेश्चन्स असतील, तुम्ही ऑफिसच्या नंबरला फोन करा. विल डिस्कस ऑन द फोन. जर काय भेटायचं असेल तर ऑफिसच्या नंबरला फोन करून टाइम विचारून घ्या. आय विल बी प्रेझेंट ऑन दॅट डे. सो यू कॅन कम अँड मीट मी. यू कॅन डिस्कस युअर इश्यूज, डाऊट्स. जर काय तुम्ही जर काय आता मेन्स दिला असेल, ऍग्रिकल्चर ऑप्शनल जर असेल तुमचा, आणि तुम्ही जर काय मेन्स दिला असेल आणि तुम्हाला जर काय डिस्कस करायचं असेल पेपरबद्दल, काय डाऊट्स वगैरे असतील, तर तुम्ही परत येऊ शकता. परत भेटायचं असेल, येऊन भेटू शकता. ठीक आहे. सो विल स्टॉप हिअर. थँक्यू व्हेरी मच.